आतमध्ये पण मार्केट आहे। आज आपल्याला पहिल्यांदाच या मार्केटमध्ये कळलंय। एकदम रोडवरनं जाऊ नका, पुढे पण आहे जरा आत। तिचा काटा कापलेला आहे का मागचा? कुठली पण एक तिन्ही नाही, तिन्ही समजाल बघा। पापलेट पेल आहे म्हणून सांगतात। इकडे सगळ्या प्रकारचे मासे दिसतात पण या मार्केटमध्ये। माकला केवढी मोठी मोठी आहेत बघा, आणि साईज बघा केवढी बघा, मोठी साईज आहे। स्पेशल करंजाचा वाम आहे तिकडे। नवीन मासा दिसला आपल्याला या मार्केटमध्ये बघा। पळायला बघ, धरेल तुम्हाला धरेल। कुंडेगाव आणि दादा सांगतात शिंगाडे एक नंबर आहे। सगळ्या छत्रात दिसत आहे जास्त करून, मासे बघायला मिळतात की नाही का? हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पूर्णपणे भिजलेलो आहे आणि आज सकाळपासूनच तुफान पाऊस सुरू आहे आणि वरती बघता तुम्ही आज पण आता वातावरण पूर्ण ढगाळ आहे, म्हणजे पाऊस तर चालूच राहणार आहे आज दिवसभर। आणि जेव्हा घरातून निघालो ना, म्हणजे मी आता पनवेलला आहे आणि घरातून निघालो तेव्हा मनात शंका होती की भाई आता पनवेलला चाललो तर आहे आणि पनवेलला आपण फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो। तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळालंच असेल। तर निघालो तेव्हा मनात खूप शंका होती की भाई पनवेलला असेल का नाही, मार्केट भरलं असेल की नाही। पण ही शंका माझी दूर झालेली आहे। कशी ते बघा, तुम्हाला दाखवतो। तर हे बघा असं केवढं भरलं आहे बघा, उरण नाका पनवेलचं फिश मार्केट। हेच आहे उरण नाकाचं फिश मार्केट पनवेलचं, आणि केवढा मोठा आहे बघा, बोललो ना। आणि जी शंका होती ती माझी खोटी ठरलेली आहे आणि आपण एवढ्या तुफान पावसामध्ये आलो आहे ते उरण नाका, पनवेलचा उरण नाका, तिथे हे फिश मार्केट एक्सप्लोर करायला। आणि काय काय मासे मिळणार आहेत ते बघूया, काय काय मासे मिळणार आहेत ते बघूया। इकडे सगळ्या छत्रात दिसत आहे जास्त करून, मासे बघायला मिळतात की नाही काय माहिती। आणि पण नाही जास्त गर्दी आहे फुल, कारण परत रविवारी आपल्याला मच्छी खायची, म्हणजे खाणारे खातील पण गुरुपौर्णिमा आहे, त्यानंतर बुधवारी संकष्टी आहे, त्यामुळे आत्ताच वार आहे सगळ्यांकडे, त्यामुळे तुफान गर्दी आहे मार्केटला। बघूया आता मासे काय काय आहेत ते। काय ताई आहे, काय आहे हे बघा, या पिटोऱ्या ना, हे बघा या पिटोऱ्या 100 रुपयाचा वाटा आहे। आणि हे नदीचे मासे आहेत का? हे बघा स्पेशल नदीचे मासे बघा हे। आणि हे काय आहे, निवटे आहे, हे बघा हे बोईटे आहेत आणि शिंगाडे आहेत। कसा वाटा आहे? हे बघा 100 रुपयाला हा बोईट्याचा वाटा आहे आणि शिंगाड्याचा पण 100 रुपये वाटा आहे। हे बघा तिकडे शिंगाडे, हे बघा हे शिंगाडे बारके आहे। आणि हे सर्व नदीचेच आहेत का सगळे? खाडीची ना, हे बघा सर्व खाडीची मच्छी आहे बघा। हे बघा स्वस्त मिळते उरण नाक्यावर। हा शिंगाडे ना, चांगले आहेत ना। हे बघा एक दादा रेग्युलर येतात का इकडे? रेग्युलर उरण नाका इथेच पनवेलला राहता। आणि दादा सांगतात शिंगाडे एक नंबर आहेत, चांगले आहेत। कसा वाटा आहे शिंगाड्याचा? 100 रुपयाला। आणि बघा इकडे आणि भर पावसात बघा पूर्ण मच्छी मार्केट भरलेलं आहे, तिथून सुरुवात आहे बघा। आणि आतमध्ये तर बरंच आहे, आणि एवढ्या तुफान पावसामध्ये पण मार्केटला आलेले आहेत लोक हे बघा मच्छी विकायला। आणि स्पेशल मासे आहेत। काय आहे, काय आहे? हे बघा बोईटा ना, हे बघा 100ला वाटा बघा। 10 हे बघा पनवेलला स्वस्त आहे मच्छी, 100 रुपयाला वाटा दिलाय। 10 ते 12 मच्छी होत्या इकडे। आणि इकडे कोळंबी वाटा कसा आहे कोळंबीचा ताई? हा बघा 200 रुपये कोळंबीचा वाटा। आणि पापलेट हे बघा 500 रुपयाला ही 6 पापलेट आहे, 400ला देते बघा ही ताई। आणि बघा इकडे जिवंत काळे मासे। कशात काळे मासे ताई? 200ला जोडी आहे भाऊ, 200ला 4 आहे। हे बघा 200ला 4, 200ला जोडी 400। हे बघा जिवंत दिसतात तुम्हाला काळे मासे, बघा कसे वळवळतात जिवंत मासे। अरे हा बघा हा डाकू मासा, 200ला 2 आपल्याला नेहमी पावसाळ्यातच दिसतो असा डाकू मासा। कसा आहे डाकू तो? 100ला 1 बघा 100 रुपयाला एक आहे डाकू मासा। आणि हे काय आहे? शिंगाडे, बघा शिंगाडे। 200ला 4 फुल गर्दी आहे बघा मार्केटमध्ये। आणि इकडे आपल्याला दिसतात खेकडे, इकडे खेकडे। कसे खेकडे ताई? कसे खेकडे? 500ला आहे बघा हे खाडीचे खेकडे, 6 आहेत 500 रुपयाला आणि हे 600 रुपयाला। हे जास्त आहेत, 7-8 आहेत। बघा इकडे चिंबोरेच आहेत, या खाडीचे आहेत ना का? खाडीचे आहेत ना? कुंडेगाव, बरं कुंडेगावचे हे खेकडे। आणि कसे वाटा? 500ला आहे 6, गॅरंटीवाले भरलेले। आणि हे 7 आहे ते 600 रुपयाला। बाय बाहेर गेला बाय, बघा पळायला बघ, धरेल तुम्हाला धरेल नाही तर। आणि हा बघा तोपर्यंत दुसरा पळत होता बघा। हे माकला कसा वाटा?
हा बघा माकलांचा वाटा 100 रुपये. ही समुद्राची खाडीची आहे. हे बघा ही माकला 100 रुपये वाटा. आणि बोंबल आहे. बोंबील कशी दिले? हा पण बोंबीलचा पण वाटा 100 रुपये. बघा 6-7 बोंबील आहेत. 6 तर आहेत, एखादा लावून दिलं तर 7 100 रुपयाला. बघा इथे काटेरी मासे आहे. सगळे नदीतले मासे भरपूर दिसतात. 50 रुपये वाटा आहे बघा काटेरी. हा छोटे छोटे बोंबील पण आहेत. बोंबील कसे लावले? बघा आपण 50चा वाटा आहे बोंबीलचा. बघा इकडे खापरी. खापरी पापलेट कसे दिले ताई? 1200 रुपयाला 4. 1000 रुपयाला ताई देणार आहेत. 4 पापलेट आहेत खापरी. आणि बर्फाची नाही आहेत ना? ताजेवाले ना? ताजे एकदम फ्रेश माल. उरण नाक्याच्या सुरुवातीलाच आतमध्ये मार्केट आहे, पण इकडे बाहेरच एवढे मच्छी आहे. आणि बघा ही समुद्राची कोळंबी आहे. 100 रुपये वाटा आहे कोळंबीचा. बघा 200 रुपये बघा केवढी. बघा इकडे वाव आहे. ही पांढरी वाव आहे ना? वाव 150 रुपयाला हा वाटा आहे. प्रत्येक पीस घेतला तर 150-150 रुपयाला. कुठला मासा आहे तो? भाकर. भाकस. हा बघा मासा किती कसं बोलले की? हा बघा भाकस मासा. नवीन मासा दिसला आपल्याला या मार्केटमध्ये. भाकस 600 रुपये. आणि हा बघा हा पण भाकसच आहे. म्हणजे कलर उलटा केला तर असा आहे, सरळ असा आहे. बघा दोन्हीकडे भाकस. हा बघा 600 रुपये वाटा. मांदेली कशी लावली मावशी? बघा मांदेली 50 रुपये वाटा. बघा इकडे एवढ्या मोठे प्रॉन्स आहेत. बघा हे एवढ्या मोठ्या आहे. साईज बघा हातात पण नाही बसत आहे. कसे देते प्रॉन्स ताई? 2000ला सगळे. सगळे 2000ला. आणि इकडे बघ इकडे जिवंत पण दिसते बघा. हे कुठले आहेत? नदीचे आहेत ना? खाडीचे. हा सगळा बघा सगळे हे सगळे 400. आणि हा अर्धा 200. अर्धा 200चा वाटा आहे. पण हे बघा जिवंत आहेत. जिवंत मासे आहेत. बघा 12 किलोचा चितळा कापून ठेवला. आणि कसा किलो आहे? बघा 1200 रुपये. 1200 सांगतात. 1000 पर्यंत मिळेल तुम्हाला. बघा चितळा केवढा मोठा आहे. आणि किलोमध्ये मिळेल. 1200 रुपये किलोचा रेट आहे सध्या. आणि तिकडे पिवळी वाम कापले. कसा वाटा तो? हे बघा 200 रुपयाला तुकडे कापून ठेवली तुकडी ना. बघा पिवळी वामची 200 रुपये. आणि कुपा कसा आहे ताई? हा बघा कुपा 150 रुपयाला पाव किलो. म्हणजे 600 रुपये किलो चालू आहे कुपा. हा बघा टुन्ना फिश. आणि तो पण मोठा आहे. किलो घेतला तर 500. हे बघा पाव किलो घेतला तर 150. किलो घेतला तर 500. आणि मोठे मोठे मच्छी आहे बघा. या ताईंकडे कधी पण आहे उरण नाक्यावर. हा सगळ्या प्रकारची म्हणजे अवेलेबल असलेली सध्या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारची मच्छी मिळेल ताईंकडे. आणि बघा सगळे मोठे मोठेच मासे इकडे. बघा इकडे पण मोठे मोठे मासे बघा या ताईंकडे. बघा मुशी. बलदा आहे. मुशी सारखंच दिसलं मला, पण बलदा आहे बघा. ताईने सांगितलंय मुशीचा दुसरा प्रकार आहे. आणि वर पावसाने प्रकार वाढवायला सुरुवात केली. कसा देते तू? 800 रुपये म्हणते या बलदा मासा. बघा दिसतो तुम्हाला बलदा 700ला देते बघा. आणि ही भारती मावशी आहे. ॲक्सिस बँक ATMच्या समोर उरण नाकाचं पनवेलचं उरण नाका फिश मार्केट आहे ना तिथे. आणि वाव कशी किलो देते मग? आणि मग हे 200 रुपये तुकडा का? 250 रुपये तुकडा आहे. आणि 1000 रुपये किलो आहे वाव. बघा पापलेट. ही कशी पापलेट आहे? हो भारती ताई पापलेट कशी? 1200 रुपये किलो आहे. हे बघा हे 1200 रुपये किलो पापलेट आहेत. साईज बघा ह्या पंजाची साईज आहे. बघा पंजाच्या साईजची ही 1000 रुपये किलो पापलेट. आणि बघा ही 2 पापलेट बसलेत अर्धा किलोमध्ये. या साईजची बघा 2 पापलेटच बसतात. म्हणजे एवढी मोठी साईज आहे. आणि कोळंबी कशी आज? आणि बघा ही 600 रुपये किलो कोळंबी आहे. साईज बघा केवढी. 600 रुपये किलो. हे बघा इथे आमची आबोळी पण आहे. बघा इकडे काबुली पण असते, पण आज कमी आहे. आज कमी आहे का? आणि काबुळी कशी विकते मग? फ्री मध्ये देते. किलोमध्ये देत असेल ना? कडे बघा. हे बघा या ताईंना तिने फ्री मध्ये दिली अशीच. हा 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 ओके. बघा काळे पका असतात म्हणून ते काळे ते पंजे असतात म्हणून. हे बघा इकडे. आणि वाम बघा केवढ्याच्या ताईंकडे.
करंजाच्या वाम आहेत, स्पेशल करंजाच्या वाम आहेत इकडे. बघा इकडे आहेत माकलं. कशी दिले माकलं आई? माकलं कशी आहेत? 100 रुपये. बघा 100 रुपयाला माकलं. बरोबर चांगलं. काय म्हणते? आणि बघा हा बघा भारी माकलं आहे. 100 रुपयालाच वाटा आहे बघा. भारीवाला माल आहे हा. हे काय आहे ताई? हे बघा जिताडा कसा आहे? बघा 600 रुपयाला हा अख्खा जिताड आहे. आणि हलवे पण आहेत. हलवे कसे दिले? बघा 500 रुपयाला जोडी आहे हलव्यांची. आणि जिताडा बघा तरी 1.25 किलोच्या आसपास जिताडा असेल. पापलेट कसे? 1000 रुपयाला. बघा हे 1000 रुपयाला 6 पापलेट आहेत. आणि साईज बघा, हे बघा साईज दिसते तुम्हाला. 1000 रुपयाला 6 आहेत. आणि ही 500ला आहे. छोटी साईज आहे. ही 7 पापलेट आहेत. 500ला मिळतील ना. बघा आता इकडे आलात तर उरण नाका फिश मार्केटवर लक्षात ठेवा पनवेलचं. आणि हे बघा इथे काप आहे, कापी मासा. कसा आहे हा? बघा 100 रुपये वाटा. आणि बघा ह्या मावशीकडे पापलेट सारखी दिसते सगळे. बघा हे बघा पापलेट पण चांगले. कशी आहे? 600 रुपयाला आहे. बघा ही 4 पापलेट. आणि सौंदळे तिकडे. सौंदळ्याचा वाटा कसा लावलाय? उरण जेट्टीवरनं का? उरण जेट्टीवरनं आहे बघा. आणि हे सौंदळे कसे देते? 100ला वाटा. तरी 8-10 सौंदळे येतात 100च्या वाट्यामध्ये. बघा छोटी छोटी पापलेटं पण आहेत. आणि हलवे कसे आहेत? बघा 300 रुपयाचा वाटा आहे. आणि बारके बारके हलवे 100 रुपयाला. बघा हे शिवले. कसे शिवल्यांचा वाटा? 100 रुपये. आणि तो 100 रुपये. बघा 100 रुपये वाटा आहे शिवल्यांचा. आणि आहे पार्वती मावशी. बघा पार्वती मावशीकडे भोईर कोळीवाडा. इकडचाच कोळीवाडा का? कारंजड आहे का? पनवेलचंच. पनवेल कोळीवाड्यात नाही. बघा हे. आणि खापरी पापलेट कशी ठेवली? बघा हे 1500 रुपयाला 4. 1000 रुपयापर्यंत दिली. सगळी खापरी आहेत बघा. आणि साईज बघा केवढी. बघा मोठी साईज आहे. आणि 1000 रुपयाला 4 मिळतील तुम्हाला. श्रावण चालू व्हायच्या आधी पटापटी आणि सगळं संपवा. आणि बघा इकडे वाम आहे. हे तुकडे कसे लावलेत? आणि ही 120 रुपयाला तुकडे लावले. बघा पिवळी वाम. आणि 100ला देणार. बघा इकडे बाजूला दिसतात ते खेकडे. कसे खेकडे ताई? 2000 रुपयाला. हे 10 खेकडे आहेत. हे सगळे ह्या 10 खेकडे 2000ला. आणि बघा इकडे पण खेकडे दिले. सगळे खाडीचे आहेत, हिरव्या पाटीचे. अजून आपल्याला नदीतले खेकडे दिसले नाहीत या मार्केटमध्ये. आणि हे बघा ही पण माकलं आहेत काय? बघा हे माकलं केवढी मोठी मोठी आहेत बघा. इथे बघा हे कसं आहे तिथे ताई? हे 400 रुपयाला अख्खा एक. ही जोडी 400ला. हा अख्खा एक 400ला आहे बघा. आणि ही जोडी 200ला. आणि मांदिलीचा वाटा कसा आहे ताई? हे बघा 50 रुपये वाटा आहे. दोन्ही नका पकडू. हा अर्धा वाटा 50 आहे. दोन्ही मिळून 100चे आहेत. आणि कर्दी बघा इकडे कशी. बघा 50चा वाटा आहे इकडे. बघा मस्त पैकी. आणि बोंबील कसे आहेत ताई? बघा 100 रुपये वाटा आहे. 7 ते 8 बोंबील येतील 100 रुपयाच्या वाट्यामध्ये. हे बघा हेकरू 1000 रुपयाचा. बघा हेकरू एवढा मोठा आहे बघा. हेकरू मासा. बाकी माकलं तर भरपूर आहे त्या मार्केटमध्ये. आणि बघा इकडे आता इकडे पण इकडे रावस बघा. छोटे छोटे रावस. कसा वाटा? हा बघा 150 रुपयाला हे 5 रावस आहेत. आणि इकडे हेकरू आहेत. हेकरूचा वाटा कसा आहे? हे बघा 150 रुपयाला हे 4 हेकरू आहेत. 120ला देणार. आणि इथे बांगडे पण दिसतात. कसा बांगड्याचा वाटा? बघा 120 रुपयाला हा बांगड्यांचा वाटा आहे. 4 बांगडे आहेत. 120 रुपये. हा मधलाच रेट आहे ना. 100 आहे ना, 150 आहे ना, 200 आहे. 120 रुपये. करली कशी आहे ताई? हे बघा 150 रुपयाला एक करली आहे. हे बळे ना. हा बघा बघा कसा? 150ला जोडी. 2. बघा 150 रुपयाला जोडी आहे. बळा मासा. बघा केवढे मोठे आहेत बळे मासे. इकडे सगळ्या प्रकारचे मासे दिसतात पण या मार्केटमध्ये. बळा मासा आहे 150 रुपयाला 2 आहे. इकडे पण बळे आहेत. कसे आहेत बळे ताई? 100ला 1. हा बघा इकडे 100 रुपयाला 1 आहे बळा मासा. साईज बघा केवढे बळे. बघा ह्या मावशींकडे गोड्या पाण्याचा मासा आहे. हा रूपचंद कसा आहे? 300 रुपयाला रूपचंद आहे. आणि हा कटला कसा दिले? हे बघा 300 रुपयाला रूपचंद घ्या. कटला घ्या. 300 रुपये आहे. काय आहे तो?
रोहू वेगळा दिसतोय जरा तो ना. वेगळा आहे हा बघा. वेगळा आहे हा रोहू बघा. हा हा, ये बघा, असा पण रोहू इरगल आहे, असतो. इरगल बोलतात. इरगल. इरगल की मिरगल. मिरगल. मिरगल म्हणते आता ही मावशी म्हणते. रोहू पण म्हणते. आणि हे आपले चिलापी काळे मासे. हा कसा दिलायस? हा 200ला. बघा 200 रुपयाला. आणि काळ्या माशांची जोडी कशी आहे? 300ला 200ला 100ला. बघा हे 300 रुपये एवढे काळे मासे दोनच. 200ला. आणि ते 200ला एवढे सगळे. हा, हे 100ला आहे. आणि ते 100ला एवढे सगळे. इकडे या मार्केटमध्ये कालवं पण आहेत बघा. कसा वाटा म्हणाली? 50ला आणि हा 100. हा बघा हा 50 रुपयाला. आणि हा बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे. बघा ह्या ताईंकडे आलं तर तुम्हाला इथे कालवं मिळतात सुरुवातीलाच. बघा रोडच्या बाजूलाच इथे मार्केटच्या सुरुवातीलाच कालवं आहेत. 50 रुपये आणि 100 रुपये वाटा आहे. आणि हे कुठले बारके मासे आहेत? हे गोडे पाण्याचे. हा नदीचे कुठले आहेत पण ते? याला लय नाव आहे त्याला. तरी एक तरी सांगा. पिठोल्या बोलतात. पिठोऱ्या. हा सुरुवातीला आपण बघितलं होतं ना त्याच पिठोऱ्या. कसा वाटा आहे? 100 रुपये वाटा. हे बघा 100 रुपये वाटा. या मार्केटमध्ये आलात ना ताजी मच्छी. ही ताजी मच्छी डायरेक्ट नदीतनं डायरेक्ट येते. आपल्या ठेले समोर. बघा पापलेट तेल आहे म्हणून सांगतात. बाकी जो तो सगळेच पास आहेत. माशांमध्ये सगळे पास आहेत. तेल कोण नाही. आणि बघा या ताईंकडे पण इकडे तुम्हाला कालवत दिसत आहेत. आणि वाटे मला वाटतं तेच आहेत 50 आणि 100. हे बघा हे कालव्यांचे वाटे. आणि इकडे बघा इथे तुम्ही सुरुवातीलाच बघता. आणि इथे नदीचे मासे जास्त आहेत सध्या पावसाळ्यामध्ये या मार्केटमध्ये. इकडे हे पूर्ण उरण नाका फिश मार्केट आहे पनवेलचं. आणि इकडे बघा किती बळे आहेत. कसं आहे बळा ताई हा? 300ला एक आहे. हा 150 रुपयाला एक. आणि हा पण सेम आहे सगळे. 100ला 2 पण आहे. हे बघा छोटी साईज असेल तर 100ला 2. आणि मोठा असेल तर 150ला 1. बघा हे सगळे मोठे मोठे साईजचे 150 रुपयाला 1. सुरमई कशी आहे ताई? बघा 800 रुपयाला सुरमई आहे. पण ही ताजी आहे का बर्फातली? बघा ताजीची सांगतात 800 रुपयाला. आणि कोळंबी बघा 400 रुपये किलो. ही आपली पाळलेली पांढरीवाली कोळंबी 400 रुपये किलो. आणि साईज बघा कोळंबीची केवढी आहे तिथे. बऱ्यापैकी मोठी साईज आहे कोळंबीची. शिवले कसे आहेत ताई? बघा हा 100ला 1 आहे. आणि 3 घेतलं तर काय डिस्काउंट? 250ला. बघा 250 रुपयाला 3 देणार. 100 रुपयाला 1 आहे हा शिवल्यांचा वाटा. बघा कशी माकलं ते बघा मोठी मोठी. कशात माकली? 250ला. 2 का? बघा हे 2 माकलं आहेत 250 रुपयाला. आणि हे बघा हे पापलेट एवढी मोठी साईज आहे बघा. 1500 रुपयाला जोडी आहे. आणि खूप मोठी साईज आहे पापलेटची. सुपर पापलेट आहे. सुपर पापलेट 1500 रुपये जोडी. एकदम ताज्यातलं आहे म्हणतात. हे बघा सुरमई कशी आहे ताई? 700 रुपयाला आहे बघा. 1 किलोच्या आसपास सुरमई आहे. पण ही बर्फातली सुरमई. ही आपली ताज्याची नाही आहे. ही बर्फातली सुरमई. बघा इकडे पण भाकस मासा आहे. 500 रुपयाला एक आहे बघा भाकस मासा. आणि बघा इकडे ताई वाव कापते. बघा इकडे पांढरीवाली वाव एवढी मोठी होती. 100 रुपये हा तुकडा आहे. हा तुकडा ना 100 रुपयाचा. हा बघा 100 रुपयाला एक तुकडा आहे असा. आणि बघा इकडे करली आहे. आणि रावस कसा आहे? बघा 500 रुपयाला जोडी आहे रावसची. आणि इकडे करली आहे 200 रुपये बोलली ना. कुठली पण एक. हा तिन्ही नाही तिन्ही समजाल. एक करली आहे 200 रुपयाला. 200 रुपयाला एक करली आहे. आणि हा बघा वरस. खाडीची वरस आहे बघा. खाडीचा वरस. आणि कसा वाटा आहे हा? हा बघा 200 रुपयाला वाटा आहे. 6 मासे आहेत त्या वरसमध्ये. आणि त्याच्यामध्ये 100 रुपयाचं आहे. त्याच्यात 7 मासे आहेत पण छोटे साईज आहे वरस. आणि बघा निळ्या निळ्या कलरची शिंगाडे. आणि पाकड बघा हे पाकड पण बघायला मिळेल. कसा लावली पाकडीच आहे? हे बघा 150 रुपयाला एक पाकड आहे. आणि तिचा काटा कापलेला आहे का मागचा? हा कापलेला आहे बघा. हे काटे मागचे कापलेले आहेत. लांब असतात ते पाठीमागे. आणि ही 150 रुपयाला आहे. कुठली पण 150 रुपये ना. आणि शिंगाड्याचा वाटा हे बघा 200 रुपयाला जोडी आहे शिंगाड्याचा वाटा. बघा इकडे कुपा मासा कापून ठेवलेला आहे. 100 रुपये तुकडा आहे वाट्यावरती आहे बघा. 100 रुपये तुकडा. आणि इकडे पिवळी वाम. हा कसा 200 का? हा पण 100ला आहे. काय बघा पिवळी वाम आहे 100 रुपयाला वाटा आहे. आणि बघा इकडे परत गोड्या पाण्याचे मासे दिसलेत. पण काळा मासा आणि रूपचंद 2च आहे. रूपचंद कसा म्हणाली? 300 रुपयाला एक. आणि चिलापी तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. भरपूर प्रमाणात. मग नाही ना गोड्या चालू झाल्या की मग नुसते पापलेट सुरमई हेच दिसेल सगळा आपला खाऱ्या पाण्याचा. सध्या गोड्या पाण्याची चिलापी भरपूर दिसते. हां
हे बघा इकडे पुढे आलेत ना तुम्ही, एकदम रोडवरनं जाऊ नका, पुढे पण आहे जरा आतमधल्या साईडला. इकडे तुम्हाला हे पाकड वगैरे पण दिसत आहे. 150 रुपयाला एक पाकड आहे बघा. आणि बांगड्यांचा वाटा कसा लावला आहे बघा, 100 रुपयाला 5 बांगडे आहेत. हे बघा हे बांगडे 100 रुपयाला 5. आणि आपण आतापर्यंत मार्केटमध्ये ही माकलं बघत होतो, ही कवटे माकुल ना. हे बघा ह्या ताईंनी सांगितलं आपल्याला की माकुलमध्ये फरक आहे. हे कवटे माकुल आहे आणि हे आपलं रेग्युलर आपण जे माकुल खातो ते. ह्याला कुठलं माकुल म्हणते? हां, नर माकुल. तर कवटे माकुल आणि नर माकुल म्हणजे त्यात अंडी असतात का? ओके, म्हणजे मादी माकुल म्हणत ती आहेत. आणि कसा वाटा लावला आता ह्या माकलांचा? 100 रुपयाला. आज आपल्याला पहिल्यांदाच ह्या मार्केटमध्ये कळलं आहे की नर मादी पण असतं माकुलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं. आणि ही वाम आहे ना, पांढरी वाम, कशी ही? हे बघा 100 रुपयाला अख्खी वाम. अख्खी वाम आहे 100 रुपयाला ही बघा. हे बघा हे आता इकडे आपली रेग्युलरवाली माकलं दिसायला सुरुवात झाली. कसा वाटा हा? 200ला 150ला देईल. हे बघा 200 सांगतात, 150 रुपयाला देतील माकलं. आणि बघा ह्या मार्केटमध्ये पुढे आल्यानंतर म्हणजे आपण बरेच पुढे आलो. ते बघा इकडे रस्ता सोडून आपण नाहीतरी एक 50 मीटर आतमध्ये आलो. आतमध्ये पण मार्केट आहे हे. आणि इकडे बघा मुशी आहे. कशी मुशी देते ही? ही कशी आहे? 350ला देईल. हे बघा 350ला जोडी आहे ती साईजची. आणि मोठीवाली म्हणते ती एक सिंगल 600ला. हे बघा 600 रुपयाला मुशी. हे बघा या बारक्या बारक्या मुशी आहेत, जवळजवळ 6-7 मुशी आहेत त्या बारक्या, 300 रुपयाला. तर ठीक आहे मित्रांनो, हे बघा हे इथपर्यंत आहे शेवटपर्यंत मार्केट. पाठीमागे पण पूर्ण मार्केट आहे आणि पाऊस सुरू झाला आहे पुन्हा एकदा. बघा पावसाला सुरुवात झाली आणि आता आपण हे एक्सप्लोअर केलं आहे ते आपलं पनवेलचं उरण नाक्याचं फिश मार्केट. याला उरण नाक्याचं फिश मार्केट म्हणतात पनवेलचं. आणि सर्व प्रकारची मच्छी तर अवेलेबल आहे जी आहे ती. सुरमई वगैरे कमी आहे पण पापलेट वगैरे भरपूर आहे, कोळंबी भरपूर आहे आणि भरपूर मासे आहेत. आणि मेनली ना इकडे जरा भाव करायला स्कोप आहे सांगतात, त्याच्यावरती भाव तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खरा काटा खोटा काटा असा काहीतरी प्रकार आहे. जो तो म्हणतो खऱ्या काट्याचा माहीत नाही आपल्याला कोणाचा खरा आणि कोणाचा खोटा नाही, आपण काय चेक करणार. तर त्या हिशोबाने तुम्ही वाट्यावर घ्याल तर जास्त चांगलं आहे. म्हणजे वाट्यावर घ्याल तर तुम्हाला बरं पडेल. आणि नदीचे मासे पण मिळतात तुम्हाला पावसाळ्यामध्ये. आणि श्रावण महिना आता 15 दिवसावर आला आहे, त्यामुळे मच्छी मार्केटला तुफान गर्दी आहे. तर लवकर या आणि मच्छी खरेदी करणारे रेट एकदम चांगले आहेत मस्तपैकी, तुमच्या बार्गेन पॉवरवरती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा उरण नाका फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.